नमस्कार मंडळी, मी नीलिमा पटवर्धन आणि आज फेसबुकवरती एक छानशी पोस्ट बघायला मिळाली, तर ती वाचून दाखवते. खूप छान आहे. आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सगळेजण इतके बिझी असतात आणि मग कुटुंबामध्ये लहान मोठ्या अशा गुरगुरी चालू होतात, एकमेकांच्या बद्दल शंका घेतल्या जातात. तर त्याच्यासाठी म्हणून अगदी नक्की जरूर ऐका, खूप छान संदेश दिलेला आहे. सुरू करते. पूर्वा, किती वेळा सांगायचं तुला, एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का? अवंती चिडून म्हणाली. पण मम्मा ऐक ना, फक्त काही दिवसांचा तर प्रश्न आहे, प्लीज. पूर्वा म्हणाली. हॅव यू गॉन मॅड? अशी कोणी परवानगी देईल का? अवंती वैतागली. पण पूर्वा हट्ट सोडायला तयार नव्हती. आदित्य, अवंती आणि त्याची लहान मुलगी पूर्वा असं एक 3 जणांचं छान सधन कुटुंब होतं. आदित्य आणि अवंती दोघेही एका कंपनीत उच्च पदावर काम करत होते. 7 वर्षांची पूर्वा शहरातील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिकत होती. 3 जणांच्या त्या छोट्या कुटुंबात पूर्वाला एक आजी हवी होती. तिच्या मैत्रिणीच्या बोलण्यात सतत येणारा आजीचा उल्लेख तिला अस्वस्थ करायचा. दुर्दैवानं आदित्य आणि अवंती दोघांचे आई वडील हयात नव्हते, पण छोट्याशा पूर्वाने यावर सुद्धा एक तोडगा काढला होता. वृद्धाश्रमातून एक आजी आणायची काही दिवस घरी राहण्यासाठी. पूर्वाच्या या वेडामुळे अवंती वैतागली होती. स्वतःच्या कामाचं टेन्शन वाढत होतं. तिच्या प्रोजेक्टची डेडलाईन सारखी पुढे सरकत होती, त्यामुळे क्लायंट चिडला होता. त्यात आदित्यचं वागणं जरा बदललं होतं. तो आजकाल तुटक वागू लागला होता. 1-2दा रात्री त्याच्या एका स्त्री कर्मचाऱ्याचे फोन आलेले बघून त्याचं बाहेर नक्कीच कुठेतरी प्रकरण सुरू आहे ही चिंता तिचा मेंदू पोखरत होती. आणि त्यात भर म्हणजे आता पूर्वाची ही नवीन मागणी. हे बघ, तू वृद्धाश्रमात फोन करून ते अशी परवानगी देतील का हे विचार. माझी हरकत नाही. मी पुढचे 2 दिवस कॉन्फरन्ससाठी बाहेर आहे. जेवताना आदित्यनं असं सांगितल्यावर अवंतीला दातात खडा आल्यासारखं झालं. म्हणजे आता याला 2 दिवस मनासारखी मोकळीक मिळाली आणि आपण इथे अनोळखी व्यक्तीसोबत अडकून पडायचं. दुसऱ्या दिवशी अवंतीनं वृद्धाश्रमात फोन केला आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. मॅडम, खरं सांगू, ही कल्पना खूप चांगली आहे, पण मला त्यासाठी संबंधित व्यक्तींची परवानगी घ्यावी लागेल. मी तुम्हाला उद्या फोन करून कळवतो, संचालकांनी सांगितलं. देव करो आणि अशी परवानगी न मिळो, अवंती मनाशी म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी संचालकांचा अवंतीला फोन आला. मॅडम नमस्कार, एक वृद्ध महिला आहे, सुमती देशमुख, वय वर्ष 62. त्या तयार आहेत आणि त्यांच्या घरच्यांची देखील परवानगी आहे. तुम्हाला त्यांची माहिती मेल करतो. आपला होकार असल्यास कळवा. संचालकांनी माहिती कळवली. डिटेल्स बघून अवंतीनं होकार दिला. आपल्याकडे आजी येणार कळल्यावर पूर्वाच्या उत्साहाला उधाणच आलं. ठरलेल्या दिवशी अवंती सुमती देशमुखांना घेऊन घरी आली. घरी आल्यावर नाही म्हटलं तरी तिला अवघडल्यासारखं झालं. अवंती त्यांना गेस्ट रूम मध्ये घेऊन गेली. पूर्वाच्या हट्टामुळे पुढे आमचं काही चाललं नाही. तुम्ही काही दिवस राहा इथं आणि हो, तुमचा वैयक्तिक रुटीन जे असेल ना ते चालू ठेवा. अवंती तुटकपणे सूचना करत होती. हो, कळलं मला ते. माझ्यामुळे तुमच्या रुटीनमध्ये अडचण येणार नाही याची खात्री बाळगा. फक्त एक विनंती करू, काही दिवस मला सुमती काकू म्हण. असं म्हणत सुमती काकूंनी आपल्या बॅगेतून बरीचशी पुस्तकं, शास्त्रीय संगीताच्या CDs, लॅपटॉप, हेडफोन असं सगळं साहित्य काढायला सुरुवात केली. त्यात एक हार्ड डिस्क बघून तर अवंती आश्चर्यचकित झाली. रात्रीची जेवणं झाली. पूर्वाला गोष्ट सांगून झोपवल्यावर सुमती काकू झोपायला जाणार, तोच अवंतीनं त्यांच्यासाठी कॉफी करून आणली. 2घी जणी गॅलरीत बसले. एक विचारू काकू, तुम्ही वृद्धाश्रमात कशा? अवंतीनं विचारलं. माझे पती तरुण वयात गेले. पाठीशी 1-2 वर्षाचा मुलगा होता. मी सर्वस्वी माझ्या नवऱ्यावर अवलंबून होते. ते गेले आणि मी एकटी पडले. मला मानसिक अपंगत्व आलं, पण मुलासाठी जगायचं होतं. काही दिवसांनी
मला एक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. कष्ट करून मुलाला वाढवलं. मुलगा सुद्धा कर्तबगार निघाला. पण दुर्दैवाचे फेरे इथे संपणार नव्हते. एका अपघाताचं निमित्त होऊन एकुलता एक मुलगा देखील गेला. मी जगण्याची उमेद हरवून बसली. नंतर काही दिवसांनी मनात विचार आला, माझ्या जगण्याचं नक्कीच काहीतरी प्रयोजन आहे, म्हणून तर मी जिवंत आहे. स्वतःसाठी काय काय करायचंय याची यादी बनवली. नातेवाईक जवळचे असे काही कोणी नव्हतेच, आणि मग मला त्यांच्यावर अवलंबून राहून परत मानसिक पंगुत्व घ्यायचंही नव्हतं. म्हणून राहतं घर विकून इथे वृद्धाश्रमात दाखल झाले. चल झोपूया आता, उद्या ऑफिस आहे ना, काकू खुर्चीतून उठून बसत म्हणाल्या. ऑफिसची आठवण आल्यावर अवंतीच्या जिभेवर कडवट चव आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला गेल्यावर अवंतीच्या बॉसनं तिच्या टीमची झाडाझडती घेतली. प्रोजेक्टचं संथ गतीनं चालणारं काम बघून तिच्या क्लायंटने काम रद्द करण्याची वॉर्निंग दिली. तिची सगळी टीम निराश झाली होती. त्यात आदित्यनं तिला फोन करून तो एक दिवस अजून उशिरा येत असल्याचं कळवलं. एकूणच तिचा दिवस खूप खराब गेला. संध्याकाळी घरी आल्यावर सुमती काकूंनी तिला आल्याचा चहा दिला. आज रात्रीचा सगळा स्वयंपाक काकूंनीच बनवला होता. भात, चिंचगुळाची आमटी, कोशिंबीर, बटाट्याची कासऱ्याची भाजी, गरमागरम पोळ्या. खूप दिवसांनी असं जेवल्यावर अवंतीला खूप बरं वाटलं. रात्री कॉफी घेत दोघी बोलत असताना अवंतीचा बांध फुटला. काकू, मला माहित नाही तुम्हाला मी हे सांगायला हवं की नको, पण सध्या ऑफिसमध्ये आणि घरात सुद्धा माझ्या संसाराची गाडी बिघडलीये. आदित्यला आता माझ्यात इंटरेस्ट उरला नाहीये. अवंतीनं आपली सगळी कहाणी काकूंना कथन केली. एक सांगू बाळा, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेच असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. खरं म्हणजे या अडचणीची उत्तरं तुझ्याकडेच आहेत. मी फक्त तुला 2 मुख्य गोष्टी सांगेन. एक म्हणजे एका वेळी एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित कर. अशा वेळी डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. संसारात संवाद महत्वाचा असतो. तुझा नवरा बरोबर की चूक हे मला माहीत नाही. तो कदाचित चुकत असेल किंवा तुझी शंका देखील खोटी असू शकते. एकदा नात्यात संशय चोर पावलांनी शिरला तर मग मात्र त्याला बाहेर काढणं खूप कठीण. तू एकदा त्याच्याशी मोकळेपणाने बोल. तो जे काही सांगेल ते तू ऐक आणि मग सारासार विचार करून पुढचा निर्णय घे. यामुळे चुकीचा निर्णय तुझ्याकडून घेतला जाणार नाही. आता दुसरा प्रॉब्लेम, ऑफिसचा. त्यासाठी आपल्या टीम मधल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घे. त्यांना प्रेरित कर. कोणी मुद्दाम चुका करत नसतं, काकू सांगत होत्या. आणि अवंतीला नवीन एक मार्ग दिसत होता. दुसऱ्या दिवशी आदित्य आल्यावर, चल आपण दोघं डिनरला जाऊ असं म्हणत अवंती आदित्यला जबरदस्तीच बाहेर घेऊन गेली. जेवण झाल्यावर दोघे वॉक करत निघाले. खूप दिवसांनी मिळालेला निवांतपणा होता, त्यामुळे हळूहळू दोघे भरभरून बोलायला लागले. बोलताना हळू अवंतीनं मनातली भीती बोलून दाखवली. बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझं आणि अफेअर असं काही नाहीये अवंती, पण तरी तुला शंका असेल तर आत्ताच्या आत्ता माझा फोन, मेसेज, मेल सगळं चेक कर. कामामुळे फिमेल सहकाऱ्यांशी बोलावंच लागतं, पण ते कामापुरतंच आहे. अवंती, एक सांगू, मला माझ्या कामामुळे तुम्हा दोघींकडे वेळ देता येत नाहीये, लक्ष देता येत नाहीये, याची खूप टोचणी लागते. सॉरी. वेळी अवेळी कॉल्स असतात, कधी कॉन्फरन्सने जीव अगदी थकून जातो. पण मी ठरवले की आता फक्त थोडी वर्ष जॉब करायचा आणि नंतर रिटायरमेंट घ्यायची आणि मग तुमच्यासोबत वेळ घालवायचा. त्यासाठी आता स्वतःला स्ट्रेच करतोय. तू प्लीज रागावू नकोस, पण नंतर मात्र बंदा आपकी खिदमत में हमेशा हाजिर है. रिटायर झालो की आपण मस्त कुठेतरी भटकू, आवडीचा छंद जोपासू. माझं कसलं अफेअर होणार आहे आता, इतकं कुठलं माझं नशीब, आदित्य मिश्किलपणे म्हणाला. आणि इकडे अवंतीच्या डोळ्यात चचकन पाणी आलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली.
थोडा गैरसमज दूर झाला होता किती मोठा तरी. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर अवंतीनं आपल्या टीम बरोबर मीटिंग घेतली. त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी, नक्की कुठे आणि का काम अडलंय यावर खुलासेवार चर्चा झाली. प्रत्येकानं आपली मतं मांडली. असं करत असताना अवंतीनं कोणाला पर्सनली टार्गेट करण्याचं मुद्दाम टाळलं. मागे झालेल्या चुका नोट केल्या गेल्या. त्यातून नवीन ॲक्शन आयटेम्स बनवले गेले. आपण एक टीम आहोत आणि आपण हे करू शकतो हा विश्वास आपल्या टीमला देण्यात अवंती यशस्वी ठरली. मीटिंग नंतर टीम उत्साहित झाली. अगदी विकेंडला येऊन काम करू असं सगळ्या टीमनं एक सुरात सांगितलं. काही दिवसात त्याचे दृश्य परिणामही दिसू लागले. प्रोजेक्टची बिघडलेली गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. त्या दिवशी घरी आल्यावर अवंतीने काकूंना कडकडून मिठी मारली. माझी टीम प्रगती करते काकू. माझा हा प्रोजेक्ट मी माझ्या खडूस बॉसला दुसऱ्या टीमला देऊ देणार नाही, अवंती म्हणाली. ऑफकोर्स डिअर, यू आर गोइंग टू मेक हिम अन ऑफर ही कांट रिफ्यूज, काकू हसून म्हणाले. काकू चक्क गॉडफादर सिनेमाचे डायलॉग मारतेस, अवंती म्हणाली. हो मग, गॉडफादरचे सगळे भाग आहेत माझ्या हार्ड डिस्कमध्ये. मला 2 अभिनेते खूप आवडतात. एक मार्लन ब्रँडो आणि दुसरा आपला बलराज साहनी. बलराज साहनी तर माझा क्रश होता, काकूनं डोळे मिचकावून सांगितलं. भारी आहेस ग तू काकू, अवंती म्हणाली. भारी नाही ग, मी फक्त जगण्यातला आनंद घ्यायला शिकले. तरुण वयात संसाराची जबाबदारी असल्याने काही करता आलं नाही. पण जबाबदारीतून मुक्त झाल्यावर मुख्य गोष्ट केली ती म्हणजे कम्प्युटर हाताळायला शिकले. यूट्यूबवर जुन्या गाण्यांचा खजिना उघड झाला. बऱ्याच नवीन रेसिपीज, नवीन भाषा शिकले. गाण्याच्या परीक्षा दिल्या, सिनेमे बघितले, टूर कंपनीसोबत मस्त फिरून आले. अगदी मैत्रिणींच्या सोबत गोव्याला ट्रिपला जाऊन आले. वाईनची चव घेतली, सिगरेटचा एक झुरका पण घेऊन बघितला. पण कुठल्याही गोष्टीला स्वतःवर स्वार होऊ दिलं नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक नेहमी लक्षात ठेवला. लहान लहान गोष्टींनी जीवनात आनंद भरून टाकला. तो आनंद दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. नवीन शिकायची, जाणून घेण्याची इच्छा सतत जागृत ठेवली. आज मी 62 वर्षांची आहे, पण आज माझा दिनक्रम एका 24 वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे, काकू बोलत होत्या आणि अवंती फक्त ऐकत होती. काकूंच्या वास्तव्याने अवंतीला आपलं घर एक सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं केंद्र वाटू लागलं. लोक मनशक्तीसाठी बाहेर जातात, वेगवेगळ्या साधना करतात, पण काकूंसोबतच्या रोजच्या संवादातून अवंतीला ऊर्जा मिळू लागली. आमच्या काळी हे नव्हतं, ते नव्हतं असं काकू चुकूनही बोलत नसे. उगाच मोठेपण दाखवणं, कोणाच्या कागाळ्या करणं काकूंनी कधीच केलं नाही. जे मिळालं त्यात काकू नेहमी समाधानी होत्या. स्वतः शिक, अनुभव घे आणि मग बरं वाईट काय ते ठरव, अशी त्यांची फिलॉसॉफी होती. काकूंच्या सहवासाने अवंतीला सुद्धा लेखन, संगीत, शास्त्रीय गायन असं नवनवीन शिकण्याची आवड निर्माण झाली. आजूबाजूच्या लोकांना अवंतीमध्ये झालेला हा बदल थक्क करून सोडणारा होता. सरते शेवटी काकूंची परत जाण्याची वेळ आली. ती जाणार म्हणून अवंतीला भडभडून आलं. तिनं काकूंना अजून काही दिवस राहण्याचा आग्रह केला. हे बघ, त्या बाबरची मधल्या राजेश खन्नासारखा माझा रोल होता. मी नवीन काहीच केलं नाही. आपल्या जीवनातला आनंद कसा शोधायचा हे तुला कळलंय. आता इथून पुढे तुला जायचंय. मी इथे राहिले तर तुला नक्कीच बरं वाटेल, पण मग हळूहळू तू सुद्धा मानसिक दृष्ट्या पंगू होशील. मला ते नको. माझी इच्छा आहे की तुझ्या सहवासात येणारी माणसं सुद्धा अशा सकारात्मक वृत्तीनं भरली जावी. तुला हा सकारात्मक बदल दुसऱ्या व्यक्तीला जी तुझ्यासारखीच कष्टी असेल तिला द्यायचा आहे. अगदीच हतबल झालीस तर मी आहेच की मदत करायला. काकूंनी बोलता बोलता पुढची दिशा पण दिली. आदित्यने काकूंचे आभार मानले. निरोप घेऊन काकू गेल्या.
त्या गेल्यावर अवंतीने छोट्या पूर्वाला ती गळा मिठी मारली. थँक्स बच्चू, आता मला जाणवतंय सुमती आजीची गरज खरं तर मलाच होती. तुझ्यामुळे ते शक्य झालं. कधी कधी लहान मुलं मोठ्यांना खूप काही शिकवून जातात. चल, आपला भरतनाट्यमचा क्लास आहे ना, तयारी कर, नाहीतर उशीर होईल. आणि हो, क्लास नंतर फक्त आपण दोघेच मस्त आईस्क्रीम पार्टी करू. असं म्हणत आदित्यकडे बघत डोळे मिचकावत दोन्ही मायलेकी हसत हसत घराकडे वळले. खरंय, असं घरात कोणीतरी मोठं असेल, समंजस असेल आणि आपल्याला काही छान असा त्यांनी संदेश दिला, काही शिकवण दिली तर किती छान वाटतं ना. खूप सुंदर पोस्ट आहे. लेखक कोण आहेत माहिती नाही, पण जे कोणी असतील त्यांना मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. पुन्हा अशा छान गोष्टीसह भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.